आपल्या आजूबाजूला वावरणारी अनोळखी व्यक्ती कोण आहे, कोणत्या उद्देशाने आली आहे या संदर्भात सतर्क राहायला हवंच. नाहीतर नवी मुंबईतल्या या घटनेची पुनरावृत्ती आपल्यासोबत सुद्धा घडू शकते. नवी मुंबईच्या ऐरोलीमधल्या पेट्रोल पंप परिसरामध्ये या महिला चिमुकल्यांसह भीक मागत होत्या. भीक मागण्याच्या इराद्यानं त्या पेट्रोल पंपच्या आवारामध्ये आल्या आणि कुणाचंही लक्ष नाही हे बघून रेस्ट रूममध्ये शिरल्या. तिथे ठेवलेली महिला कर्मचाऱ्याची पर्स उचलली आणि ती चिमुकली तिथून फरार झाली. धक्कादायक गोष्ट म्हणजे खेळण्या बागडण्याच्या शाळेत जाण्याच्या वयातील ही चिमुकली तिच्या मदतीनं चोरी करण्यात आली आणि या चिमुकलीला चोरी गुन्हेगारीचं प्रशिक्षणच जणू काही न कळत्या वयात दिलं जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे तिच्या आणि सगळ्यांच्याच भविष्यासाठी. वाहन अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर गुन्हा दाखल होतो, कारवाई होते. पण तोच अपघात जर मुक्या जनावरांचा झाला तर ते गांभीर्यानं घेतलं जात नाही. वाहन चालकांविरोधात तक्रारही नोंद होत नाही आणि कारवाई सुद्धा होत नाही. वाहन चालक मोकाट सुटतात. असाच एक अपघात उल्हासनगरमध्ये झाला. रस्त्याच्या मधोमध एक कुत्रा बसलेला होता. आता कुत्र्याची तरी काय चूक, शेवटी मुकं जनावर ते. पण कार चालकाला सुद्धा कुत्रा दिसला नाही म्हणजे नवलच म्हणायचं. कार खाली कुत्रा चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कार चालक काही थांबला नाही. त्यामुळे मुक्या प्राण्यांच्या मृत्यूबाबत प्रशासनाचा सुद्धा मुकेपणा दिसतोय. एखाद्याच्या आयुष्यात आग लावणं आणि एखाद्या गोदामाला आग लावणं सारखंच असतं. हे दृश्य बघा. हा व्हिडिओ आहे भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड इथला. या परिसरातल्या गोदामात रात्री आग लागली आणि या आगीत कागदी नळ्या, पुठ्ठे, कपड्याचे तुकडे या सगळ्या साठवलेल्या गोष्टींनी पेट घेतला. आता ही आग काही शॉर्ट सर्किट किंवा इतर कुठल्या कारणांनी लागलेली नाही, तर ही आग एका पठ्ठ्यानं जाणून बुजून लावली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गोदामाचा पत्रा तोडून आत शिरताना दिसतोय. या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंडळी, भरधाव वाहनाच्या अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. ही दृश्य आहेत तमिळनाडूच्या ओमालूरमधली. एका रहदारीच्या रोडवर घडलेली ही घटना आहे. एकीकडून ट्रक येतोय, दुसरीकडून भरधाव वेगात एक खासगी बस येत होती. समोरून येणाऱ्या ट्रकचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे बस जोरदार कट मारून पुढेच गेली. या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कचऱ्याच्या गाडीला धडक बसली. या धडकेमुळे सफाई कर्मचारी अक्षरशः फेकले गेले. गंभीर दुखापत या कर्मचाऱ्याला झालेली आहे. घटनेनंतर बस चालक तिथून पुढे निघून गेला. सध्या सफाई कर्मचारी असणाऱ्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. वेगवान वाहनांची ही थरारक मालिका कधी संपणार हा प्रश्नच आता उपस्थित होतोय. मृत्यू कधी कुणाला कसा गाठेल हे कुणीही सांगू शकत नाही. मात्र अनेकदा मृत्यूला आमंत्रण द्यायला एखाद्याच्या निष्काळजीपणाच कारणीभूत ठरतो. पुण्यातल्या या घटनेमध्ये असाच निष्काळजीपणा या मुलाच्या जीवावर बेतला. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात त्यामुळे हा मुलगा मित्रमंडळींसह इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये खेळत होता. पण इमारतीची डागडुजी, देखभाल करणाऱ्यांचं दुर्लक्ष त्याच्या जीवावर बेतलं. तो खेळण्यात गुंग झालेला असताना अचानक इमारतीच्या स्लॅबचा काही भाग त्याच्या अंगावर कोसळला. त्यामुळे क्षणात तोही जमिनीवर कोसळला. असह्य वेदनांनी तळमळत तो निष्प्राण झाला. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली. शांती आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दारातच काहींना सबुरी राहिली नाही. लवकर पैसे मिळवण्याच्या नादात चोरी हा सोपा उपाय दिसतो. मग चोरांनी थेट साईबाबांचं मंदिरच गाठलं. 2 तरुण वर्ध्यातील साई मंदिरामध्ये शिरले. देवदर्शनासाठी नाही तर चक्क मंदिरातल्या दानपेटीवर डल्ला मारण्यासाठी. पण या चोरट्यांनी पूर्वनियोजन केलं नव्हतं की काय, त्यांना अनुभव नव्हता, माहीत नाही. पण देवाच्या दारात त्यांचा डाव फसला. दानपेटी फोडण्यात ते अपयशी ठरले आणि कुणीच नसल्याचा फायदा घेत त्यांनी तिथून पळ सुद्धा काढला. देवाच्या दारात अपयश आल्यामुळे चोरटे यातून काही धडा घेणार की नाही हे वेळच ठरवेल. निवडणुका म्हणजे प्रत्येक नागरिकाला लोकशाहीने दिलेला नेतृत्व निवडीचा अधिकार किंवा स्वतः नेतृत्व करण्याची संधी. मात्र हल्ली निवडणुकांची चुरस इतकी वाढली आहे की अनेकदा रक्तपात घडतो.
फिलिपिन्सच्या मनिलामध्ये सुद्धा असाच रक्तपात झाला. अग्निशमन दल पार्टी लिस्टचे दुसरे उमेदवार बाकुड यांच्यावर भर दिवसा समर्थकांसमोर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे राजकारण ढवळून निघालं. मात्र त्यामुळे लोकशाही मूल्यांचा अपमान करत सुडाची मालिका सुरू होण्याची भीती आहे. लोकशाही सगळ्यांना समान अधिकार देते, मात्र अनेकदा धाक कुरघोडी करून सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतो आणि इथेही तेच घडलं. आता पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मंडळी, हा व्हिडिओ पहा. या दबंग लोकांनी थेट पोलिसांनाच मारहाण केली आणि त्यानंतर पोलिसांनी या गुंडांचा माज उतरवला. उत्तर प्रदेशमधील उन्नाव शहरामध्ये ही घटना घडली. तक्रारीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकालाच आरोपींनी मारहाण केली. शिवीगाळ करत एक तरुणाने थेट पोलीस उपनिरीक्षकालाच मार दिला. यानंतर महिला पोलिसांनी आरोपी तरुणाला उचलून नेलंय. पोलीस स्टेशनला त्याला घेऊन गेले. हे दृश्य आपण बघतोय. यात आश्चर्याची बाब म्हणजे काही वेळातच पोलिसांनी या आरोपीला सोडून सुद्धा दिलं. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा आता प्रश्न उभा राहिलाय. सध्या सगळीकडेच मोठमोठी जंगलं नष्ट करून हवं तिकडे सिमेंटची, कॉन्क्रीटची रस्ते बांधणं, घरं बांधणं असे प्रकार करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जंगलात राहणारे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत शिरतात. आता ही घटना बघा. तामिळनाडूमधली एका पोलीस स्टेशनमध्ये एका बिबट्याने शिरकाव केला आणि त्यामुळे खळबळ माजली. अचानक बिबट्या बघून स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी एका खोलीत स्वतःला बंद करून घेतलं. बिबट्या काही वेळ स्टेशनमध्ये फिरत राहिला आणि नंतर निघून गेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. वनविभागानं बिबट्याचा शोध सुरू केलाय. जीवन देणाऱ्या औषधी गोळ्यांपेक्षा बंदुकीच्या गोळ्या स्वस्त झाल्यात असं वाटतं ना? जिकडे पाहावं तिकडे गोळीबार झाला, फायरिंग झाली, अशाच गोष्टी कानावर पडतात. आता मेरठमधली ही घटना बघा. मेरठच्या लोहियानगरमधला हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये एक आरोपी हातात पिस्तूल घेऊन हुक्का पिताना दिसतोय. या व्यक्तीने एकावर फायरिंग सुद्धा केली आहे. एवढे ढळढळीत पुरावे असून सुद्धा आरोपीला अटक होत नाहीये. पीडित व्यक्तीनं 2 वेळा आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र त्यानंतरही कसलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झालाय.